भाजपच्या बॅनरबाजीवर मनसेनं सुद्धा पलटवार केलाय। काय नेमका मनसेनं हा पलटवार केला एकदा आपण बघूया। भाजपनं जे बॅनर्स लागले त्यावर आता मनसेनं पलटवार केला। बॅनरबाजी करून प्रश्न सुटणार आहे का, मनसेने प्रश्न विचारलेला आहे। मनसेने सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि मनसेनं हा पलटवार केलेला आहे। सरकारमधल्या लोकांनी जबाबदारीने वागावं असं मनसेतर्फे सांगण्यात आलेलं आहे। भाजपच्या बॅनरबाजीवर मनसेनं पलटवार करत काही प्रश्न उपस्थित केलेत। तर बॅनरबाजी करून प्रश्न सुटणार आहे का असं मनसेनं प्रश्न विचारलेला आहे। भाजपनं जी बॅनरबाजी दादर आणि परिसरामध्ये केलेली आहे आणि या ठिकाणी ही नव्हे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती असं म्हणत जे मोठमोठे बॅनर लावलेत त्यावर मनसेनं हा पलटवार केला आहे। की भारतीय जनता पक्ष हा सरकारमधला पक्ष आहे। त्यांचे 132-136 आमदार आहेत। सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी किंवा लोकांनी जबाबदारीने वागणं अपेक्षित आहे। बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज जी राष्ट्रीय शिक्षण धोरण आलेलं आहे, NEP आलेली आहे, त्या NEP मध्ये काय म्हटलंय याचा अभ्यास मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी करणं आवश्यक आहे। चर्चा करा ना, आमच्याशी चर्चा करा। भाषेचे जे तज्ञ आहेत, जी समिती आहे, भाषा समिती आहे, त्यांच्याशी चर्चा करा आणि यातनं मार्ग काढा। बॅनरबाजी करून मार्ग निघणार आहे का? तुम्ही सरकारमध्ये आहात ना। सबका साथ सबका विकास हे तुमचं स्लोगन आहे। मग सबका साथ सबका विकास होर्डिंगबाजी करून होणार आहे का? ज्या लोकांना हे म्हणणं पटलेलं नाही त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग काढणं हा समंजसपणा सरकारने दाखवला पाहिजे की नाही? तो समंजसपणा न दाखवता तुम्ही जर होर्डिंगबाजी करणार असाल तर त्यातनं मार्ग निघेल का?